श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने. न लागे करणे तीर्थाटन, योग्य अभ्यास होम हवन, सोडून या अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती त्यापुरी. 16:5चा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडो त्यांते. अष्टसिद्धी ज्याचे दासी, नवविधी तत्पर सेवेसी, ते धरती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण, सहज आले तया घरी. कैसे आहे त्याची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परितोन कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सोदोदित तिचा चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसोदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती करणे, कोणी मागती संताने, व्हावी म्हणून या लग्ने येती दूरदेशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक, सर्वांशी कल्पाद्रू समान, होऊन कामना करती पूर्ण, भक्त जास्त व आवर्तने मानव रूप झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते यतिराज पूर्विती, दृढचरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतर. चोका निंद कुटील, दया शास्त्रे केवळ, नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करतात. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनासी, डोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी, नाना भोग भोगवी, साधू लक्षणे याची अंगी, कोणतेही वसत असे. काय तुम्हा वेडे लागले, वंदित डोंग्याची पावले, त्यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे त्यानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीस आले, तेव्हा केले नवल एक. हवय आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यत, पात्र तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे, मंगल नाव गर्जिती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाची. कोणी नवसाते करती, कोणी अनुनिया देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जय जय पदार्थ, पडले होते असंख्यत, ते निज हस्ते समर्थ, संन्यासा पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती येथेच मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊन सेवे करी, संन्यासा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागला. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यांतिक सारे नेत, संन्यासी मणी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्याचा अस्त चलासी, तेथून ये उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करून छळणा, त्यांची झाली विटंबना, दंडावया कुच्चित जना, अवतारले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्याची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, परसरी जगी ऐसी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल इच्छिती, त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोती प्रेमळ भक्त, चतुर्थाध्याय गोढा.